हे झाले आपले डोसे. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळचं नाश्त्याला करायचं आहे बघा. रात्रीचे जेवणं वगैरे झाली की सकाळचा प्रश्न पडतो. उडदाची डाळ 1 वाटी घेतली भिजत घालायला. मी 2 वाट्या तांदूळ भिजत घालते. सकाळी डोसे करायचा विचार करते. सकाळचा रोजचा प्रश्न असतोच काय करायचं म्हणून. 1 वाटी उडदाची डाळ घेतली बघा. 2 वाट्या तांदूळ घेतलेत, भिजत घालते. आता हे स्वच्छ चांगलं धुवून. आमच्या रोजीचा गोंधळ असतोच. ओरडती बघा किती मोठ्या मोठ्याने. माझ्या पुतण्याच्या घरात एक पामोलीन आहे रोजी, ती सारखी भुंकत असते. हे बघा, हे डाळ तांदूळ दोन्ही स्वच्छ धुवून भिजत घालते चांगले. पाणी घालून ठेवते भरपूर. सकाळपर्यंत चांगले भिजतील डाळ तांदूळ. आठवणीनं भिजत घातले मग सकाळचा प्रश्न सुटतो जरा नाश्त्याचा. आता भिजू देते रात्रभर. हे बघा, आपण रात्री डाळ तांदूळ भिजत घातले होते ना, चांगले भिजलेत. आता त्यातलं पाणी काढून घेते आणि मिक्सरमधून काढून घेते. आधी डाळ करून घेते. मी काय करते, आधी उडदाची डाळ मिक्सरमधून काढते, एकत्र नाही करत. कारण उडदाची डाळ जास्त चिकट असते ना. आधी डाळ काढून घेतली की मग तांदूळ काढायचे, म्हणजे मग भांडं स्वच्छ होतं लगेच. नाहीतर मग आपण आधी तांदूळ काढले आणि मग डाळ काढली ना की ते भांडं चिकट होतं खूप. हे बघा, आधी डाळ करून घेतली मिक्सरमधून बारीक. आता तांदूळ करून घेते. हे वेगळ्या भांड्यात काढून घेते वाटलेली डाळ. काढून घेतलं. आता तांदूळ करून घेते. तांदूळ 2दा करायला लागतील, कारण तांदूळ जास्त आहेत ना, 2 वाट्या तांदूळ आहेत ना, ते 2दा मिक्सरमधून काढावे लागतील. पाणी घालते. पाणी घालावंच लागेल आता. काढून घेते तांदूळ उरलेले पण. हे बघा, डाळ तांदूळ करून घेतले बारीक चांगले. एकदम बारीक करायचे. आपण डोश्याला बारीक करतो ना, इडली करायची असेल तर किंचित रवाळ केलं पीठ तरी चालतं. मिक्स करून घेते चांगलं. हे बघा, छान असं पीठ करून घेतलं मी. आता यात थोडंसं पाणी घालून भांडं विसळून घेते. पाणी घालून घेतलं, मिक्सरचं भांडं विसळून. परत एकजीव करून घेते चांगलं. कधीतरी आपले असे मधून डोसे करायला काय हरकत नाही. मी नेहमी करते, कारण एक दिवसाचा प्रश्न सुटतोच नाश्त्याचा. हे बघा, आता हे पीठ झाकून ठेवते थोडा वेळ. मीठ घालायचं आहे अजून, नंतर घालते. तोपर्यंत थोडी चटणीची तयारी करून घेते. हे बघा, थोडासा पुदिना कुंडीतलाच काढलाय. खोबरं ओलं उरलेलं, लसूण, मिरची आणि मीठ. मी चटणी करून घेते. थोडीशीच करायची आहे. थोडंसं ओलं खोबरं उरलेलं होतं तेच घेते आता. थोडीशी कोथिंबीर घालून चटणी करून घेतली बघा. हे चटणी करून घेतली. आता ह्या पिठामध्ये मीठ घालायचं. चांगलं परत एकजीव करून घेते मीठ घालून. पॅन ठेवलाय तोपर्यंत गॅसवर. मीठ घालून घेते. आपण चटणीमध्ये मीठ घातलेले त्यामुळे जरा बेताचंच घालायचं मीठ. परत मिक्स करून घेते चांगलं. आता ही लोखंडी पळी घेते. ह्या प्लास्टिकच्या स्पूननी नाही जमणार डोसे घालायला ना, मग मी केव्हाही ही लोखंडी पळी घेते डोसे घालायला, आणि छान घालता येतात. हे बघा, मिक्स करून घेतलं. पॅन पण ठेवला गॅसवर तापायला. असं छान साधारण असं पीठ व्हायला पाहिजे ना डोश्याचं. हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलं.
तवा ठेवला आहे बघा तापायला. डोसे करायला घेऊ आपण. कोणी कोणी डोसे पलटी नाही करत. मी एक मिनटासाठी पलटी करते. करून घेते सगळे डोसे. करून झाले डोसे आणि चटणी आपली. हे बघ झाले आपले असे डोसे आणि साधेसुधे आपली पटकन चटणी. अशी वाटली कमेंट करून सांगा. रात्री अगदी आठवणीने जर डाळ तांदूळ जर घातले तर सकाळी सहज नाश्त्याला डोसे करू शकतो आपण. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.